उत्तर महाराष्ट्रातल्या अपक्ष उमेदवारांशी आता संपर्क सुरू करण्यात आल्याचं कळतंय। विजयी होणाऱ्या संभाव्य उमेदवारांशी संपर्क सुरू आहे। समीर भुजबळ बोरसे विजयी होण्याची शक्यता आहे। राहुल जगताप आणि हिना गावितांशी संपर्क सुरू असल्याचं कळतंय। अपक्ष उमेदवारांशी संपर्क केला जात असल्याची सूत्रांकडून झी 24 तासला माहिती मिळते। त्यामुळे आता सत्तेची जुळवाजुळव कशी करायची, हा हिशोब नेमका कसा जुळवून आणायचा, यासाठी दोन्ही युती आघाड्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। आणि काय नेमकी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे समीकरण साधलं जातंय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर जोडले गेले। योगेश, सत्ता स्थापनेच्या जुळवाजुळवीसाठी सगळी तयारी दिसून येते। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अपक्ष उमेदवारांबरोबर संपर्क सुरू असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील येतात? खरं एकूणच काही उमेदवार आहेत की जे उत्तर महाराष्ट्रामध्ये रेसमध्ये आहेत, ते विजयाची शक्यता त्यांची आहे। एकूण जर परिस्थिती बघितली तर टफ फाईट त्यांनी निर्माण केली आहे, ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समीर भुजबळ जे अपक्ष म्हणून नांदगाव मतदारसंघामध्ये लढत आहेत आणि ते त्या नांदगाव मतदारसंघामध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे चांगली चुरस या ठिकाणी निर्माण झाली आहे। खरं तर ही चौरंगी अशी लढत या ठिकाणी होते। महायुतीचे आपण म्हणूया सुहास कांदे, त्यानंतर महाविकास आघाडीचे गणेश धात्रक, अपक्ष या ठिकाणी अजून एक जण आहेत ते डॉक्टर रोहन बोरसे आणि अपक्ष समीर भुजबळ, अशा चारींमध्ये ही चुरस चांगलीच या ठिकाणी रंगलेली आहे। त्यामुळे हे दोन अपक्ष या ठिकाणी रेसमध्ये, तर दुसऱ्या बाजूला देवळा मतदारसंघामध्ये दोघं भाऊ म्हणजे आहेर कुटुंबियांमध्ये जे काही वाद गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे, त्यामध्ये केदा आहेर हे सुद्धा अपक्ष या ठिकाणी डॉक्टर राहुल आहेरांसमोर लढत आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा विजयी होऊ शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। त्यामुळे एकूणच त्यांना सुद्धा या ठिकाणी संपर्क जो आहे तो काही पक्षांकडून करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर नंदुरबारमध्ये हिना गावित यांनी लोकसभेमध्ये पराभव चाखल्यानंतर ते स्वतः आता या रिंगणामध्ये उतरले आहेत। अक्कलकुवा मतदारसंघातून केसी पाडवी यांच्यासमोर ते आता निवडणूक लढत आहेत आणि त्यासुद्धा या ठिकाणी सुद्धा चौरंगी लढत आहे। यामध्ये सुद्धा केसी पाडवी विजयी होऊ शकतात किंवा हिना गावित पण विजयी होऊ शकतात। त्या ठिकाणी सुद्धा त्यांना तशी कॉन्टॅक्ट संपर्क जो आहे तो केला, कारण की ते भाजपचे आहेत। तसंच केदा आहेर सुद्धा भाजपमध्ये होते आणि अगदी वेळेवर त्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून अपक्ष ते लढले। तशीच परिस्थिती आपल्याला नगरमध्ये सुद्धा दिसते। शेवगाव पाथर्डी मतदारसंघ, श्रीगोंदा मतदारसंघामध्ये सुद्धा असेच दोन जण अपक्ष लढत आहेत। यामध्ये चंद्रशेखर घुले आहेत आणि त्याचबरोबर दुसरे राहुल जगताप हे सुद्धा या ठिकाणी अपक्ष लढत आहेत। त्यामुळे हे 5 मतदारसंघामध्ये काहीही होऊ शकतं आणि जर अपक्ष निवडून आलेत किंवा बंडखोर निवडून आलेत तर त्यांना सध्या संपर्क केला जातोय, जेणेकरून सत्ता स्थापनेची समीकरणं सुरळीत व्हावी। उद्याचा 24 तास आता बाकी आहेत खरं तर पूर्ण मतमोजणीमध्ये काय निकाल येतात हे त्यानंतर स्पष्ट होईल। मात्र निकालाची वाट न पाहता आधी समीकरणांची जुळवाजुळव करून ठेवणं तितकंच गरजेचं आहे असं सध्या तरी दिसतंय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी योगेश।